हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहे सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. चला, मी अलका मोमेंटे चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज व्हिडिओची सुरुवात सकाळी सकाळीच केली बघा. 6:30 वाजले ताईनो. स्वयंपाकात दिदीला शनिवार असल्यामुळे सुट्टी होती, ती घरीच थांबली होती. जयला बी पहिला दुसरा शनिवारी सुट्टीच असते त्याला, पण ह्यांनी चट्टी जाणार होते. मग त्यांच्या पुढे थोड्या चपात्या टाकल्या का. आता हे काय तर हे आपलं चिया सीड्सचं पाणी आणि लिंबू त्यांनी घेऊन गेलेत, मला करून ठेवले. मी करून गेले आंघोळीला, त्याच्यामुळं तर हे पेते अगोदर. तुम्हाला दिसले की नाही ताईंनो मला माहीत नाही. एक मिनिट मी तुम्हाला पुन्हा दाखवते. त्याच्यात चिया सीड्स टाकायचं. हे पहा असं दिसायलंय का, सांडायलंय सॉरी. चिया सीड्स आणि लिंबू सकाळी सकाळी आम्ही असं दोघं पण घेतो बरं का. त्यांनी गेले घेऊन. आणि हे करायची मला दोशासोबत चटणी. मस्त शेंगदाणे भाजून घेतले, डाळ व 2 हिरव्या मिरच्या टाकल्या. का लेकर खातात की नाही की त्यांना आवडत नाही आहे, त्याच्यामुळे डोळे सुजलेत सकाळी सकाळी असल्यामुळे. हे बघा काय झालं आहे की ह्याचं काही मिळच लागलं नाही बघा ताईंनो. खूप त्रास देईल या, काय करावं तेच कळलं नाही. आता म्हणलं जाऊ द्या, दिला नाच सोडून त्याचा बी. एक म्हणजे परवाच्या दिवशी मटकी, आता मटकी पण करायची थोडीशी. दीदी घरीच आहे आज, डब्याला नेलंच खाणं होत नाही, म्हणलं घरी खाईल. तशी मटकी पण फोडणी देते आता. आणि इथं दहीचं पाणी करून ठेवले. हे आहे आपलं दोशाचं पीठ. आज उद्या 2 दिवस जाते. आता काल केली ते इडली, काल काही शिवच केलं नाही. हे रात्रीचं ठेसा खूप आवडतंय, घेऊन जातो म्हणजे. मी म्हणलं डब्याला घेऊन. आणि हे जे आहे ना तुम्हाला दाखवते, एकच मिनटं ताई ना. तर हे पहा आपलं दही 1 नंबरमध्ये. ह्याच्यात जर चमचा जसं आपण घेताल ना तसं दही निघतंय. ह्याला चक्का दही. हे पहा खूप सुंदर होते लावण्याची. थोडंसं प्रोसेस, थोडंसं दही थोडं टाकायचं आणि दूध जास्त जास्त गरम करायचं नाही, मीडियममध्ये नॉर्मल गरम करून घ्यायचं ताई ना. तर हे राहिलेलं पाणी घेते पिऊन आता आधी. चला, ह्याला मीठ टाकून घेते, हे मिक्सरला फिरवून घेते आणि मटकी पण फोडणी देऊन घेते. तर चला मटकी घेते फोडणी देऊन. आता बाकीचे आता 6:30 झाले, तर आजीकडे पण जावं लागतंय. हे चमच्याने ह्याच्यामुळे तेल टाकते ताईनं की मला चमच्याची ह्याची एक माहिती झालेली. समजा माप किती घ्यायचं ते एका भाजीनुसार. भाजी जर भरपूर असेल तर 1 भरून चमचा, भाजी जर कमी असेल तर अर्धाच चमचा टाकत असते. त्याच्यामुळे मी ते घेतलेलं चमचा ठेवलेला आहे बघा कॅनमध्ये तेलाच्या. आणि हे जे आहे ते आपलं कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर असं घेतलेलं आहे मी मटकीसाठी. मटकी फोडणी देऊन घेते. आंघोळीला गेले, आले की दोशे टाकावं लागते. चटणी राहिली करायची, अजून चटणी करून घेते. तर चला ताईंनो, तुम्ही आज नाश्त्याला काय केलं ते पण सांगा. कामं असतात भरपूर सकाळी सकाळी. आता पूजा राहिली, अजून पूजा करून घ्यायची. पूजा होत नाही आता. पूजा आजीकडून आल्याच्या नंतर पूजा करते आता, कारण होतच नाही आहे. ह्यांचा आता डोसा करायचा आहे अजून. ह्यालाच आता मटकी फोडणी देऊन चटणी करून घेते. डोसा राहिला आहे करायचा अजून. ते आपला कढीपत्ता, कोथिंबीर नंतर टाकते, कारण वरून टाकली का तर छान वाटते कोथिंबीर. कांदा, टोमॅटो जसं की तुम्हाला म्हणलं कोथिंबीर नंतर घालते ताईंना. चला एक काम आवडीच तर तीच वेळ होती. आज दोघांचं दीदीचं ऑफिस, द्यायची शाळा नसल्यामुळे थोडासा सकाळी टाईम भेटल्यामुळं एवढं सकाळी शूट करणं झालं बघा ताईनं. थोडंसं निवांत. आता एवढी गडबड असते की विचारायचंच काम नाही, कारण तिघांचा नाश्ता असते. आता एकट्यांचा, ह्यांचा एकट्याचाच आहे. पटकन 2 दोशी टाकली की होऊन जाते. हे उठत नाही तर आवाज द्या रे, उठा रे उठा रे उठा रे म्हणून कंटाळा येऊन बसले. तर मला मिठातली करायची ताईंनी मटकी. तिखट नाही टाकायचं, हळद आणि मीठ घालणार आहे फक्त मी. तर एकदा करून बघा मिठातली मटकी, खूप सुंदर छान होती. फक्त हळद घालायची आहे, कुठला मसाला वगैरे काहीच नाही घालायचं ताईंनी मला. तर बघा एकदा मिठातली मटकी करून, खूप सुंदर होती चवीला.
धुवून घेतली, कारण थोडंसं डब्यात राहिली का किती बी नाही म्हणलं तर थोडासा कसा दमट वास आल्यासारखा होतंयच ना, किती नाही म्हणलं तरी, कारण हे आपण अगोदरच भिजविलेलं असतंय त्याच्यामुळं मग येत नव्हता वास, पण धुवून घेतलेलं बरं. थोडीशी चव पण आता घालते, कोथिंबीर चव पण मग थोडीशी बदलती ना, धुवून घ्यायची. वास नाही जरी आला ना तरी पण धुवून घ्यायची ताई ना, मटकी मुग काही असो. चवीनुसार फक्त मीठ घालायचं आहे मला, अजून थोडं घालते. किरकिर करायचं, रोज मीठ कमी टाकायचीच, कारण मी म्हणते की मीठ कमी खायचं, साखर कमी खायची. ते लावली आता सवय मिठाची, खूप कमी प्रमाणात मीठ खातो ताईंना आम्ही. 10 मिनटं आता झाकून ठेवते. तर चला चटणी करून घेते. सगळं घातलंय, मीठ थोडंच घालणार आहे आता मी, कारण खूप कमी देणार आहे मीठ आता सगळ्यांनाच खायला. तर पाणी घालते थोडंसं, अगोदर थोडं फिरवून घ्यायचं, नंतर पाणी घालायचं. तुम्हाला जसं घट्ट पातळ जशी पाहिजे त्याप्रमाणे. बघा छान झाली चटणी आपली, एक नंबरमध्ये. चवीला सुद्धा खूप छान लागते ताईंनो. नारळ नसलं तरी चालते, काही फरक पडत नाही आहे. शेंगदाणे आणि हे घालून घ्यायचं, शेंगदाणे छान भाजायचे आणि डाळवं थोडीशी. मला अजून जराशी अशी रटरट म्हणजे ठोकर वाटली, बारीक झाली नव्हती. छान बारीक झाल्यास छान लागते बरं का ताईंनो ही चटणी. तर चला झाली आता, चटणी काढून घेते, डोसे टाकून घेते. झाली मटकी, तर मटकी त्या डब्यात काढून घेते. चटणीला बी फोडणी देऊन घेते ताईंनो, कारण चटणीला फोडणी दिली का थोडीशी कढीपत्ता वगैरे, लाल मिरची दाखवते सगळं तुम्हाला. 1 मिनटं अगोदर काय करते, आता ही मटकी घेते काढ. तर ही आपली चटणीला फोडणी, कढीपत्ता, जिरे, मोहऱ्या, एक मिरची लाल घालायची, चवीला खूप छान लागते. मिरची तुम्हाला खायची असेल तर खाऊ शकतात, कारण तळलेली असती, खूप चवीला छान लागते ताईंनो. थोडंसं मीठ घ्यायचं त्याच्यावर आणि खायची, आम्हाला सगळ्यांना आवडती अशी. तरी ही झाली आपली डोशाची चटणी तयार. चला डोसे करून घेते आता, बसलेत नाश्त्याला येऊन. तर बघा किती सुंदर डोसा झालाय आपला, जसा पाहिजे तसा, जेवढा पातळ पाहिजे तेवढा, जसा क्रिस्पी पाहिजे तसा. तर सुंदर असा झालेला आहे डोसा. आता आपला पौष्टिक नाश्ता सकाळी सकाळी तयार आहे. मस्त असा डोसा, मटकी आणि आपली चटणी. तर कसा वाटला नाश्ता आपल्या? सकाळचे 7 बी वाजले नाहीत बरं का अजून. तर अजिबात कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही ताईंनो, नक्कीच सांगायचं की नाश्ता आपला कसा वाटला. बघा किती सुंदर छान असा. चमचा देते यांना मटकी खायला. तर या तर बघा देते आता नाश्ता त्यांना, बसले का. बोला यूट्यूब फॅमिलीला नाश्त्याला या सर्वजण आज मटकी हल्दी नाश्ता करायला. डोसा, चटणी आणि मटकी आहे बघा. मटकी केली काल भिजू घातली, म्हणलं आता आज राहू द्यावी. छान झाली का? तर किती वाजले सकाळची? 7 वाजता नाश्ता तयार. 7 सकाळच्या 7 वाजता नाश्ता आहे. सगळं आवरलंय ताईंनो, डबा बी झालाय. तर चला खालून आले, मस्त चहा ठेवला होता त्यांनी, चहा गाळून घेतलाय. बाहेर बसली तर आता मस्त हवा इतकी छान सुटली बाहेर, चहा घेतो बाहेर. आणते की पाणी बी. नुसतं दूध नुसतंच ठेवलं होतं तुम्ही, ओतू गेलं ना मग. चहा म्हणजे फक्त दूध ठेवलं होतं, ते साखरपत्ती टाकली नव्हती. बाहेर बसले, गेलं ते ओतू. बदाम सोलून ठेवले दिवस, तर कामून खाल्ली नाही तर मी आल्यास खायचे. तर चला चहा घेतो. या ताईनं चहा घ्यायला सकाळी सकाळी. सकाळचा चहा सुटा नाही, बाकी 4 वाजता नाही लागत चहा. मग त्यांचा होतंय बँकेत, मला नाही लागत 4 वाजता चहा. आणि हे आहे तर बदाम, अगोदर बदामच खायची किंवा नंतर चहा घ्यायचा. त्यांना मला मला चहाच घ्यायचा आहे आधी. या चहा घ्यायला.
तर चला आता वाजले दुपारचे 12:30. लेकरं घरी म्हणलं की डबल स्वयंपाक येते बघा ताईंना. स्वयंपाक म्हणजे काय तर त्यांना आवडते वरण भात, कारण लेकरांना घरी असल्यासच खायला भेटते. तर म्हणलं आता चला थोडंसं भात वरण लावून घेतलं आहे अगोदर. आजीकडे जाऊन आले खाली. हे पहा वरण लावून घेतलं कुकरमध्ये. आणि वरण द्यायचं आहे मला आता सपक मस्त असं फोडून. त्यासाठी कांदा टोमॅटो दिसतंय का ताईंनो, लसूण घेतला आहे भरपूर असा, हिरव्या मिरच्या घेतल्या का, आणि चपात्या पण आहेत. आणि जयला तर घट वरण आणि त्याच्यात तेल चटणी टाकायची चपाती अशी आवडते त्याच्या पप्पासारखी त्याला. आणि दीदीला आवडत नाही, तिला वरण फोडणी देते, भातावर पण घेतेलं खातील. म्हणलं थोडंसं तुमच्यासोबत पण शेअर करावं. ह्या टाईमला मला जर काही नसेल ना तर मी भागवीत असते, जे आहे ते एखादी चपाती शेंगदाणे चटणी असं. पण लेकरं घरी असले करावंच लागतं, आणि ते वाप जाईपर्यंत थांबावं लागेल. तर चला वरण द्या फोडणीसाठी बघून ठेवून घेतले. आणि तिखट वरण करा, तिखट वरण करा, कसलंही वरण करा, त्याला मेथ्या घालायला अजिबात विसरायचं नाही ताईंनो. जसं की तुम्हाला हे हे सांगितलं का मी चमचा, हे माझं मापच आहे, कमी होत नाही ना जास्त होत नाही तेल. हे पहा हे असं वरणाला 1 चमचाभर तेल घालून घेतलंय. आता हे वरण संध्याकाळी पण खाते, तितकं आवडतंय बघा ताईंनो. भरपूर लसण आहे, भरपूर असा लसण आहे, भरपूर कढीपत्ता, मिरच्या पण भरपूर घ्यायच्या, छान तळू द्यायच्या, आणि टोमॅटो. तर चला किती आता फोडणी देऊन जिरे मोहऱ्या अगोदर लसण घालायचा, कारण मेथ्या लवकर हे होत्यात ना, तर काळ्या नाही होऊ द्यायच्या, कारण लसणाला वेळ लागते, त्याच्यामुळे अगोदर लसण घालून घ्यायचा. जिरे मोहऱ्या भरपूर घालायच्या ताईंनो, छान लागतं. मिरच्या पण घालून घ्यायच्या अगोदर, मिरच्याला पण तळायला वेळ लागते भरपूर असा. आणि नंतर हे आपल्या मेथ्या, पण मेथ्या घालायला विसरायचं नाही ताईंनो. कढीपत्ता घातला, टोमॅटो झाकून ठेवायचं, फोडणी छान बसती अशी गेल्या. तर व्यवस्थित आता वाफले, तर फक्त हळद घालून घ्यायची मला. हळद पण थोडीच घालायची ताईंनो. आणि हे वरण जे आहे ते इतकं घट्टच खाते, भातासोबत खूप छान लागते. त्यामुळे असं पाणी नाही जास्त घालायचं मला. एकदा करून बघा तुम्ही पण, खूप छान लागते चवीला, कारण सगळ्यांनाच आवडतंय असं. आता उगं थोडंसं कुकर हे थोडं हिसळून पाणी टाकते. ऑफिसचं आहे म्हणली होतीस ना काहीतरी, हो का, चालतंय का तसं मग. तर हे थोडंसं पाणी घालून घेतलं ताईंना. हे बघा असं चवीनुसार मीठ घालायचं. दीदी हा ह्याच्यात घे, कुकरमध्ये लाव भात आता. घे तांदूळ घेऊन. हां ते गिलास आहे ना तांदूळात, तेवढा भरून लाव. मीठ पण टाक भाताला. दीदी लावायली भाताला, म्हणलं लाव थोडासा, भातच लावायचा आहे फक्त. हो लाव, गिलास भरून लागते. राहिलं तर संध्याकाळी पण खाता येईल, एवढं काही नाही आहे.